मित्रांनो, तर आपल्या स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या नर्सिंग ट्युटोरियल या चॅनलमध्ये. तर फर्स्ट पेपर राहणार आहे आपला बायो सायन्स. तर त्याच्यात सर्व IMP शॉर्ट नोट म्हणजे जवळपास 20 मार्काला विचारले जाते. याच्यामधले IMP म्हणजे आतापर्यंत प्रिव्हियस इयरमध्ये पहिल्या पूर्वीच्या 10 वर्षापर्यंत ज्या रिपीट झालेल्या आहे सर्वात IMP आणि चांगल्या क्वेश्चन पेपर आपल्या शॉर्ट नोट मी इथे एका व्हिडिओमध्ये किंवा कमी मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा तुम्ही थोड्या प्रमाणात अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. तर मग पहिलं फिमर बोनचा व्हिडिओ आपल्या आपल्या याच्यावरती अपलोड झालेला आहे, चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हार्ट, फिमर बोन एकदा आलेली आहे. हार्ट पण IMP आहे. हार्टचे 4 चेंबर असतात. त्याच्यामध्ये तुम्ही हार्टचं डायग्राम लहानपणापासून शिकत आलेलं आहे. याच्यामध्ये थोडंफार जर लिहिलं तरी मार्क्स भेटून जाईल. त्यामुळे फिमर बोनचा तर प्रॉब्लेम नाही आहे. व्हिडिओ आहे म्हणल्यावरती तुम्हाला समजून 5-10 मिनिटाचा 7 मिनिटाचा व्हिडिओ जवळपास तेवढा बघून घेतला फिमर बोन तुमची 5 मार्क भेटून जातात. नंतर हार्टचं मी बनवलं गेलं तर बनवून टाकते. स्टेरिलायझेशनचा 15 मार्काचा क्वेश्चन आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकलचा पण व्हिडिओ अपलोड आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता. गॉल ब्लॅडर एवढं विचारलं जात नाही, तरी तुम्हाला सोपं वाटत असेल तर करू घ्या. जे सोपे आहे त्याच्यावरती मी राईट केलेलं आहे एकदम अशी पाठ करण्यासाठी. एका दिवसात तुमच्या 15-20 मिनिटात तो क्वेश्चन होऊ शकतो पाठांतर. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द सेल तर लहानपणापासून 7वीपासून आपल्याला सिलेबसला आहे. तर सेलमध्ये काय असतं? मायटोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस ऑफ द सेल असतं, न्यूक्लियस असतं, सेल मेम्ब्रेन असती, प्लाझ्मा असतो, सायटोप्लाझ्मा असतो. सायटोप्लाझ्मामध्ये काय असतं? मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लास्टिक रेटिक्युलम. त्याची डायग्राम जर काढली तरी पण तुम्हाला मार्क भेटून जातात. पासिंगसाठी सांगते मी, स्कोरिंग करायची असेल तर 4-5 पेज टिप लिहिणं तुम्हाला गरजेची आहे. आता स्टर्नम बोन कोणतं असतं? आपलं जे रिप्सला आपल्या हार्टला आणि रिप्सला प्रोटेक्शन देतं ते स्टर्नम बोन. तर हे तुम्हाला होत असेल तर करा. त्याच्यानंतर आपण बघू मेकॅनिझम्स ऑफ रेस्पिरेशन. हा सोपं. याच्यामध्ये डायग्राम काढायची मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन आणि रेस्पिरेशन कसं होणार आहे, नेझल कॅव्हिटी, फॅरिंग्स, लॅरिंग्स, याच्यामध्ये ते सर्व आपण लिहिलं तरी चालतं. याची डायग्राम झालं तर मी हा क्वेश्चन पण सॉल्व्ह करून ग्रुपवर आपल्या चॅनलवरती अपलोड करून देते. क्रेनियल नर्व 12च आहे आणि ह्या 12-9चे फंक्शन लिहायचे, क्रेनियल नर्व लिहायचे आहे, पाठ करावे लागेल तुम्हाला ह्या 9 नर्व्स. याच्यामध्ये येतं पहिलं ऑलफॅक्टिव्ह, ऑप्टिक, ऑक्युलोमीटर, ट्रॉक्लियर, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसंट, फेशियल, वेस्टिब्युलो कॉक्लियर, ग्लॉसिफॅरेंजियल आणि वेग्यूज येतं. 11 नंबरची, 12 नंबरची, 11 नंबरची ॲसेसरी, 10 नंबरची वेग्यूज आहे, 11 नंबरची ॲसेसरी, 12 नंबरची हायपोग्लोसियल. अशा 12 आहे. मी पाठ करून ठेवल्या होत्या, तुम्ही पण पाठ कराव्या मला तरी वाटतं. आणि IMP कधी पण कामी येईल फ्युचरमध्ये तुम्हाला कामी पडल्यानंतर. आणि व्हायवामध्ये खूप विचारल्या जातात, त्यामुळे ह्या नाही तुम्ही थिअरीसाठी तरी प्रॅक्टिकलसाठी पाठ करून ठेवाव्या. नंतर येतं स्प्लीन खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये डायग्राम काढायची स्प्लीनची, आपल्याला इंट्रोडक्शन लिहायचं, लिम्फॅटिक सिस्टमचा. IMP ऑर्गन हे एकदम आणि त्यामध्ये आपल्याला कशासाठी करतो हो, ब्लड फिल्ट्रेशनसाठी काम करतं. तर त्याच्याबरोबर ब्लड स्टोअर करतं, प्लेटलेट्स रिसर्व्हर आहे, असे जे फंक्शन 4-5 ते पाठ केल्यानंतर होऊन जातं, एवढं अवघड नाही. नंतर फंक्शन ऑफ द ब्लड तर खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये येतं फंक्शन ऑफ द ब्लडमध्ये ट्रान्सफर काय करतं ब्लड, आपल्याला हे मनाने लिहू शकतो. हा क्वेश्चन तर ट्रिकी आहे ना, हा क्वेश्चन बरेच वेळेस आलेला आहे. याच्यामध्ये काय सांगा. तर ब्लड काय करणार आहे, आपल्याला ऑक्सिजन सप्लाय करणार आहे, हॉर्मोन्स, न्यूट्रिशन ट्रान्सपोर्ट करणार आहे ना आपल्या शरीराला, कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट करणार. त्याच्यानंतर आणखी काय करणार आहे, बॅलन्स काय करणार, pH बॅलन्स करणार आहे. त्याचबरोबर आणखी काय करणार आहे, ब्लड pH बॅलन्स झाल्यानंतर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करणार आहे, BP बॅलन्स करणार आहे. अशा पद्धतीने भरपूर लिहू शकता. प्रोटेक्शन, ब्लड क्लॉटिंग करणार आहे आणि ब्लड आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करणार आहे, प्रोटेक्शन. समजलं. त्याच्यानंतर स्टमकमध्ये काय, स्टमकची डायग्राम काढायची आपल्याला. त्याच्यामध्ये स्टमकचे भाग काय आहे, इसोफेगस वरचं, नंतर कार्डियाक मुख असतं. त्याच्यानंतर आपलं खाली स्पिंक्टर येतं, इसोफेजियल स्पिंक्टर. त्याच्यानंतर येतं फंडस बॉडी आणि पायलोरस आणि डिओडिनम येतं आपलं. झालं. स्टमकचे पाठ लिहिले. स्टमक 3 वेळेस विचारलेलं आहे. मी जितके वेळेस स्टार्ट केलेले तितके वेळेस क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे. त्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीने पाठ करायचं आहे. पाश्चरायझेशन, आपण बघितलं होतं. स्टरलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरणामध्ये पाश्चरायझेशन पण मी एक्सप्लेन केलेले आहे. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे. तो 15 मार्काचा क्वेश्चन बघितल्यानंतर तुमच्या 2 टिपा कव्हर होता इथेच, त्यामुळे ते करून घ्यायचे. थायरॉइड ग्लॅन्डचं मी झालं तर 5-6 मिनिटाचा व्हिडिओ टाकून देते. ट्रॅकिया केला नाही केला तरी काही नाही, कारण ऑप्शनमध्ये 6 किंवा 5 टिपा असणार आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला 3 किंवा 4 सोडवणे. त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही आहे. ज्या सोप्या वाटताय त्या करून जा, खूप मोठा फायदा होईल तुम्हाला. कंपोजिशन ऑफ द ब्लड म्हणजेच फंक्शन ऑफ द ब्लड आणि कंपोजिशन ऑफ द ब्लड दोन्ही आलं तरी पण हे लिहायचं. कंपोजिशनमध्ये काय येतं, ब्लडचे 2 प्रकार पाडायचे. आपल्याला काय करायचं, एकमध्ये सॉलिड करायचं आणि एकमध्ये सेल करायचे आहे.
आता याच्यामध्ये नाही सॉरी, कंपोजिशन ऑफ द ब्लडमध्ये काय लिहिणार आहे आपण एका साईडला प्लाझ्मामध्ये प्लाझ्मा असणारे, परत काय असणारे सेल असणारे. प्लाझ्मा म्हणजे किती टक्के असणारे तर 92% प्लाझ्मा असणारे आपल्या ब्लडमध्ये आणि नंतर उरलेले 8% सेल असणारे. नाही सॉरी प्लाझ्मा किती असणारे 55% टू 60% असणारी आणि सेल किती असणारे 45% टू 50% इतका आपल्या किती काय असणारे सेल असणारे. सेलमध्ये परत डिवाइड केल्यानंतर आता माझ्याकडं तुम्हाला ही समजून सांगाल, मी तोंडी समजून सांगते बिगर पाहता, त्यामुळे मला थोडं कन्फ्यूज होते. प्लाझ्मामध्ये काय पडणार आहे वॉटर अँड सॉलिड राहणार आहे. वॉटर किती असणार आहे वॉटर 8% आणि सॉलिड वॉटर 92%, सॉलिड 8% असं काहीतरी आहे. आणि आपलं सेल काय म्हणणार आहे RBC WBC प्लेटलेट सेलमध्ये. मी तुम्हाला वाटलं ब्लडचा तो व्हिडिओ बनवून टाकून देते जो IMP वाटतंय मला तिथे. फंक्शन ऑफ मल्टिपल कॉलम काय करणार आहे आपल्याला स्थिरता प्रदान करणार आहे, म्हणजे आपल्याला एकदम सपोर्ट देणारे, प्रोटेक्शन देणारे, आपल्याला वजन उचलण्यासाठी मदत करणारे ह्या असे मल्टिपल कॉलमचे. नंतर पिट्युटरी ग्लँडमध्ये पिट्युटरी ग्लँड पण सोपं एवढं अवघड नाही. 2 लोब्स असतात पिट्युटरी ग्लँडच्या हायपोथॅलॅमसच्या. आपलं कुठे असतं बेस ऑफ द स्कलमध्ये असतं. बेस ऑफ द स्कल म्हणजेच कोणता स्फिग्मॉइड बोनमध्ये जी पोकळी तयार होते त्याला सेलाटर सिकासे म्हणतात. त्या पोकळीमध्ये पिट्युटरी ग्लँड लोकेटेड आहे आणि हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडमध्ये 2 लोब्स आहे, एक अँटेरियर लोब्स पोस्टेरियर लोब्स. अँटेरियर त्याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँडचं काय आहे मास्टर ग्लँड ही पिट्युटरी ग्लँड ही. आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला बाकीच्या ज्या ग्लँड आहे आपल्या इंडोक्राईन ग्लँड त्या ग्लँडला सिक्रेशनसाठी हार्मोन रिलीज करायचे आणि सगळ्यांचं कंट्रोल आपल्या पिट्युटरी ग्लँड थ्रू होतं. समजलं. आता सिरोब्रो स्पायनल फ्लूइड हे मी काय CSF मी केलेलं नाही आहे, म्हणजे करू पण एवढं काही थोडं मला कॉम्प्लिकेटेड वाटलं. तुम्हाला सोपं वाटलं तर तुम्ही करू शकता. त्यानंतर स्कॅपुला बोन कोणता आहे आपला पाठीमागच्या आपल्या जो हाताला जॉईंट होतो मागचा तो स्कॅपुला बोनची डायग्राम. स्कॅपुला बोन मी एक्सप्लेन करून आलेलं नाही, एकदाच आलेलं आहे फक्त, तरी पण तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. स्ट्रक्चर ऑफ द आय हे पण येण्याचे चान्सेस असतात, हे पण तुम्ही करू शकता. स्ट्रक्चर आपण काय आईचं काय आपल्याला आईची डायग्राम काढली तरी मार्क्स भेटून जातात. आणि याच्या लेअर टाकायच्या, नावं पाठ करून घ्यायचे, 5-6 मार्क भेटून जातात. नंतर फिजिओलॉजी ऑफ हिअरिंग हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, कारण इयर एक्सटर्नल हिअरिंग एक्सटर्नल इयर आणि इंटरनल हिअर याच्यामध्ये 2 प्रकारचे येऊन जातात, त्यामुळे ते हिअरिंग थोडी अवघड जाते. कानाचे दोन्ही स्ट्रक्चर लिहावं लागते, आतमधलं बाहेरचं, त्यामुळे. आणि डायग्राम पण कॉम्प्लिकेटेड आहे, वेळ खूप जाईल. नंतर सायनोव्हियल जॉईंट. आता जॉईंटचं पण फक्त जॉईंट विचारले जाते 15 मार्काच्या क्वेश्चनसाठी, पण जॉईंट विचारले जाते. जॉईंट एकदम IMP क्वेश्चन आहे, जॉईंट करून घ्यावं मला तरी वाटतं. जॉईंटमध्ये 2 प्रकार पडतात. कोणते जॉईंट पडतात 3 जॉईंट पडतात. एक कोणतं येतं फायब्रस जॉईंट, कार्टिलेजस जॉईंट आणि सायनोव्हियल जॉईंट. सायनोव्हियलचे परत 5 प्रकार पडतात. तर ही डायग्रामॅटिक जर लिहिलं तरी मार्क भेटून जाईल. आणि सायनोव्हियल जॉईंटचे 5 म्हणजे त्याचे उदाहरण नाही. कोणता बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे, हिंज जॉईंट आहे, अजून बॉल अँड सॉकेट जॉईंट, हिंज जॉईंट, नंतर एक येतं सॅडल जॉईंट आणि अजून पायवेट जॉईंट म्हणजे आपलं C1 आणि C2 म्हणजे सर्वायकल व्हर्टिब्रामध्ये असतं, ते ज्याला म्हणतो आपण पायवेट जॉईंट. नंतर येतं लीडिंग जॉईंट. असे 5 जॉईंट आहे, त्याचे एक्झाम्पल लिहायचे, याच्या खाली आपण त्याला एक्सप्लेन करायचं थोडं. सायनोव्हियल जॉईंट म्हणजे फ्रीली मुव्हेबल असणारी. त्याच्यानंतर येतं फंक्शन ऑफ द किडनीचे फंक्शन तर 2दा आलेले आहे आणि हा 15 मार्काच्या क्वेश्चनमध्ये विचारला जातो, म्हणजे जातो किडनीचे फंक्शन किंवा स्ट्रक्चर ऑफ द किडनी. हे सगळे क्वेश्चन IMP आहे. एवढे जर केले तरी तुम्ही पास होऊन जाता. पासिंगपुरती सांगते मी तुम्हाला. स्ट्रक्चर फंक्शन ऑफ द किडनी काय सांगा मला. प्रोडक्शन ऑफ द युरिन करायचं आहे आपल्याला, एक्सक्रिएशन करायचं आहे, हॉर्मोन आणि व्हिटॅमिन Dची मेटाबॉलिझम होतं, याच्यामध्ये RBCची निर्मितीसाठी मदत मिळते. त्याच्याबरोबर अजून काय होतं किडनीचं फंक्शन सांगू शकता कोणी पटापट. बॅलन्स करतं, pH बॅलन्स करतं, BP बॅलन्स करतं, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करतं. समजलं. अशा भरपूर लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ द ब्रेनचे फंक्शन लिहायचे. ब्रेनचे फंक्शन काय हे तर लिहू शकता. त्याच्यामध्ये पार्ट करून लिहायचं. मोठ्या मेंदूचे कार्य, छोट्या मेंदूचे कार्य, मिड ब्रेनचे कार्य, त्याच्यामध्ये फ्रंटल लोबचे कार्य, परायटल लोब, आपलं ऑक्सिपिटल लोब. जर तुम्ही पाठ केला असेल सर्व आपले म्हणजे बोनी स्ट्रक्चर पाठ केले असेल तर तुम्हाला खूप सोपं जाईल. आणि कुठे पण फायदा घेतला जातो, त्यामुळे पाठांतर करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला वेळ कमी तरी पण मी एवढे क्वेश्चन जरी केले तरी पासिंग होऊन जाते, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचे आणि व्यवस्थित पाठ करायचे. एवढेच क्वेश्चन व्यवस्थित जर केले तरी चालतं. ज्यामध्ये आता फंक्शन ऑफ द लिव्हरचं फंक्शनची डायग्राम काढायची. फंक्शन ऑफ द लिव्हर विचारलं तरी डायग्राम काढायची आहे. तर मग याच्यामध्ये 2 लोब्स पडतात, राईट लोब्स, लेफ्ट लोब्स आणि खाली गॉल ब्लॅडर असतं. लिव्हरचं फंक्शन काय करणारे, मेटाबॉलिझम करणारे, डिटॉक्सिफिकेशन करणारे, एक्सक्रिएशन करणारे, अशा प्रकारचे. आणि अजून अजून भरपूर याच्यामध्ये एन्झाईम ॲक्टिवेशन करतं, एक्सक्रिएशन करतं. त्याचबरोबर
भरपूर काय करतं. त्याच्यामध्ये आपण लिव्हरचं लिहू शकतो. लिव्हर 2दा आलेला आहे हा क्वेश्चन हां. त्याच्यानंतर ब्लड कॉग्युलेशन. ब्लड कॉग्युलेशन म्हणजेच आपलं रक्त गोठण्याची क्रिया. रक्त गोठण्याची क्रियामध्ये रक्त गोठण्याची क्रिया एवढी काही अवघड नाही आहे. त्याच्यात 3च पायऱ्या आहे. आपण सोप्या पद्धतीने बघितलेले. मी वाटलंच तो व्हिडिओ पण अपलोड करते. आणि तुम्ही कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट मग त्यामुळे काय होतंय, सबस्क्राईब किंवा कमेंट केल्यानंतर मला समजते तुम्हाला नेमकं पाहिजे काय, आणि जे पाहिजे मी तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे तुम्ही कमेंट करा. आणि कंपोजिशन ऑफ द ब्लड कंपोजिशन ऑफ द गॅस्ट्रिक सिक्रेशन अँड फंक्शन हा खूप लेंदी आहे. राहू दे, हे नाही केलं तर चालतं. ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करता येईल. मी असेच क्वेश्चन तुम्हाला सांगते. आता फंक्शन ऑफ द स्किन तर आपण लिहू शकतो. काय काय आपल्या स्किनचं आपल्याला माहिती ना आपल्या शरीराविषयी. तर काय करू शकतो, आपलं प्रोटेक्शन भेटतं आपल्याला. म्हणजे आपल्याला उन्हापासून तापमानापासून संरक्षण भेटतं. परत आपल्याला प्रोटेक्शन करते. हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाजू देत नाही आपली स्किन. त्याचबरोबर आपल्याला रोगजंतूचा शिरकाव होऊ देत नाही आपल्या शरीरामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला काय करतं, प्रोटेक्शन करते स्किन. त्याचबरोबर अजून काय करते, आपल्याला ऑइल सिक्रेट करतं ना आपलं च्या थ्रू. त्यामुळे आपल्याला त्याचं पण होतं. तापमान नियंत्रण करते. आपल्याला परत ज्ञान, आपल्याला कशाचं स्पर्श ज्ञान, आपल्याला टच होतं ना. एक स्किन काय एक ज्ञानेंद्रिय आहे. त्यामुळे आपल्याला त्याची संवेदना पोहोचते. अशा प्रकारे आपल्याला फंक्शन ऑफ द स्किन काय नाही 5 फंक्शन असेल याची जवळपास 5-6. तर त्याचे मी तुम्हाला व्हिडिओ करून टाकला 5 मिनिटाचा, तरी पण तुमचं होऊन जातं. तर तुम्ही कमेंट करा, मग मला समजतं तुम्हाला पाहिजे की नाही. आता मोजके मुले तुम्ही एक कमेंट जरी केली तरी मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करा फक्त. माझं म्हणणे टंगचे काही नाही. टंगची डायग्राम काढायची. खूप सोपी डायग्राम आहे. त्याच्यामध्ये 2 टॉन्सिल आपल्या लिंगोल्टायसिन पॅलेटाईन टॉन्सिल. त्याच्यामध्ये पॅपिला 4. त्याच्यामध्ये फॅल्सिफॉर्म पॅपिला, फंगिफॉर्म पॅपिला, फिलिफॉर्म पॅपिला आणि एक सर्कमव्हॅलेट पॅपिला आहे. त्याच्यानंतर इपिग्लायटस. आपली जीभ आपण आपल्याच शरीराचं शिकतोय, त्यामुळे एवढं काही नाही. हे खूप सोपं आहे. बायो सायन्स तुम्हाला सगळ्यात हार्ड वाटत असेल, पण हा क्वेश्चन खरंच म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे तो खूप सोपा आहे. पास होण्यासाठी, मार्क गेन करण्यासाठी डायग्राम चांगल्या पाहिजे. डायग्राम काढायचे. चांगल्या नसले तरी चालते, पण काढणे हे महत्त्वाचे. थोडंफार माहिती लिहायची तर मार्क भेटून जाते. तरी सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.